नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाळीदार अशी भजी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे मी बेसन घेतलेला आहे आवश्यकतेनुसार। एक कांदा घेतलेला आहे कट करून, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, तिखट, मीठ, बेकिंग सोडा, हळद आणि ओवा। सुरुवातीला हे बेसन जे आहे हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला फेटायला बरं पडेल। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडंच टाकायचं आहे आणि याला छान असं भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं घट्ट वाटत आहे, थोडंसं पाणी टाकते। हे बघा, आता आपल्याला हे याचा कलर बदलेपर्यंत याला फेटायचं आहे, म्हणजे आपली भजी जे आहेत ते एकदम मऊ होतात। हे बघा, छान असा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर, मिरची, थोडंसं तिखट टाकूया। आपण मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तिखट कमी टाकायचं आहे। ओवा टाकूया, हा हातावरती घेऊन चोळून टाकायचा आहे, म्हणजे सर्व याला वास लागेल। थोडीशी हळद टाकायची आहे, जास्त नाही, एकदम थोडी, आणि चवीनुसार मीठ। याला मिक्स करून घेऊया। पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकूया, नाही टाकला तरी चालतो पण थोडासा टाकते। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, याला मिक्स करून घेऊया। आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामधलं थोडंसं तेल याच्यावरती टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, थोडंसं तेल टाकते, याला मिक्स करून घेऊया आणि तळायला घेऊया। हे बघा, तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीने टाकू शकता। मी जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही असे टाकत आहे। हे बघा, हे पूर्ण टाकून घ्यायचे आहे। आता याला पलटी करूया। हे बघा, आणि छान असा कलर बदलेपर्यंत तळायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान असा कलर आलेला आहे त्याला। आता परत टाकते याच्यामध्ये। हे बघा, पूर्ण टाकून घ्यायचं आहे। याला सुद्धा तळून घेऊया। हे बघा, छान असा कलर आलेला आहे, याला काढून घेते। अशी भजी आपली तळून झालेली आहे। हे बघा, छान अशी आपली जाळीदार अशी भजी तयार झालेली आहेत। मी तुम्हाला एक मोडून सुद्धा दाखवते, खूप छान असे नरम पण झालेले आहेत। हे बघा, बिलकुल तेल नाही याच्यामध्ये। हे बघा,
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.